Good morning, student. Today let's learn 6th standard subject General Science, chapter number 1st, Natural Resources, Air, Water and Land. इयत्ता 6वी मधील पहिलं प्रकरण नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जीवन. Observe the picture alongside and answer the questions. निरीक्षण करा, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. फर्स्ट क्वेश्चन, वेअर डू वी सी द बर्ड्स? पक्षी कोठे आहेत? चित्रामध्ये पहा, पक्षी तुम्हाला कुठे दिसणार आहेत? कुठे आहेत? पक्षी आकाशामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसताना दिसून येतील. सेकंड क्वेश्चन, व्हेअर इज द काऊ ग्राझिंग? गायी कोठे चरत आहेत? गायी तुम्हाला त्या ठिकाणी जमिनीवर त्या ठिकाणी चरताना दिसत आहे. थर्ड क्वेश्चन, लोकेट द ट्रीज अँड द रोड्स. रस्ता, झाडे कोठे आहेत? रस्ता आणि झाडे तुम्हाला त्या ठिकाणी जमिनीवर त्या ठिकाणी दिसणार आहे. फोर्थ क्वेश्चन, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? नदी कोठून कोठे वाहत आहे? नदी डोंगर उतारावरून जमिनीकडे वाहताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. फिफ्थ क्वेश्चन, वेअर इज द एरोप्लेन? विमान कोठे आहे? तुम्हाला विमान अवकाशामध्ये फिरताना म्हणजे वातावरणामध्ये फिरताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. सिक्स्थ क्वेश्चन, व्हेअर आर द फिश सीन? मासे कुठे दिसत आहे? मासे तुम्हाला पाण्यात म्हणजेच जलावरणामध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत. सेवन्थ क्वेश्चन, ऑन व्हॉट इज द सी बोट फ्लोटिंग? होडी कशावर तरंगत आहे? तर होडी तुम्हाला त्या ठिकाणी पाण्यावर तरंगताना त्या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या चित्रामध्ये दिसणारे तिन्ही महत्त्वाचे असणारे ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथियोस्फिअर्स असे स्पेअर्स त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार? तर जमिनीत त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे पृथ्वीचे असणारे 3 आवरण आहेत, एक वातावरण, 2 जलावरण आणि तिसरं शिलावरण. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे नॅचरल रिसोर्सेस मीन्स नैसर्गिक संसाधने. You can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky. What is in the air? यावरून आपल्या असे लक्षात येते की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत तर काही घटक जमिनीवर आहेत. Thus all things on the earth are associated with air, water and land. Air, water and land are called the Earth's atmosphere. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. तसेच विविध सजीवांच्या वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो. Moreover, different living things occupy these 3 spheres of the earth. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biospheres. These spheres have formed on earth naturally. We have learnt all these in the previous standards. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत, ही आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. The atmosphere is the layer of air that surrounds the earth. The surface of the earth comprised water and land
दॅट इज द हायड्रोस्फेअर अँड लिथिओस्फेअर. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. ऑफ these of hydrosphere occupies a much larger part of the lithosphere. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. जमिनी पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती क्रमांक 1.2 वरून लक्षात येईल. आता तुम्ही पाहिलं असेल समोर तुमची एक आकृती आहे. त्या आकृतीमध्ये पहा प्रपोर्शन ऑफ द लँड अँड वॉटर. त्या ठिकाणी दोन्हींचं असणारं प्रपोर्शन त्या ठिकाणी दिलं आहे की पृथ्वीवर साधारण 71% काय आहे पाणी आहे आणि 29% काय फक्त जमीन आहे. वी ऑल्सो लुक अपॉन दीज नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकाकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. म्हणजे या घटकाचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. इन अदर वर्ड्स वी यूज देम द फुलफिल ऑफ द रिक्वायरमेंट्स. लेट्स अस नाउ द स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट्स इन डिटेल्स. आता आपण या तीनही असणारे जे घटक आहेत त्या घटनांचा काय करणार आपण सविस्तर त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहा पहिला एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स ऑफ इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड्स ऑन द अर्थ अँड द फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हटले जाते. सर्व विद्यार्थ्यांनी ही डेफिनेशन त्या ठिकाणी पाठ करायची आहे. फर्स्ट नॅचरल रिसोर्सेस एअर. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स. नैसर्गिक संसाधने. नंबर 1 हवा. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% of the total mass of gases in the air, while this proportion is about 90% in the stratosphere. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरात हे सुमारे प्रमाण 19% असते. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of the gases goes on decreasing. Gases are not found in the exosphere by and beyond. पुढे दलांबर व ॲनंबरमध्ये वायूचे प्रमाण कमी कमी होत जाते. बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही. You can see that air is mixture of the several gases and is the chief constituents of the earth atmosphere. Besides these gases, air also contains water vapors and dust particles. The amount of the gases in the air is greatest near the surface of decreasing. As we go higher and higher from the surface, that is, air becomes rare and higher altitudes. तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा हा आहे. वायूबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ यांचा देखील हवेत समावेश होतो. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठावर जास्त व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तसतसे कमी होत जाते.
The proportion of the constituents of air and some of their uses are given here. हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे आहेत. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, argon 0.9%, other constituents of air 0.07%, carbon dioxide 0.03%, the proportion of the various gases in the air. Some uses of gases in air. First, nitrogen helps living things to build the necessary proteins. It is useful in the production of ammonia and in airtight packing of foodstuffs. नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. सेकंड, ऑक्सिजन नेसेसरी ऑफ द रिस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर द कंबन्शन. ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी तसेच ज्वलनासाठीही उपयोगी असतो. थर्ड, कार्बन डायऑक्साईड प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन फायर एक्सटिंग्विशर. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. तसेच अग्निशामक नळकंड्यामध्येही कार्बन डायऑक्साईडचा वापर त्या ठिकाणी केला जातो. फोर्थ, आर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स. आर्गॉन या वायूचा विजेच्या बल्बमध्ये वापर केला जातो. फिफ्थ, हेलियम यूज फॉर द ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर द जनरेटिंग लिफ्ट इन द एअरशिप्स. हेलियमचा कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. 6, निऑन यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटनिंग. निऑन जाहिरातीसाठी च्या व रस्त्यावरच्या दिव्यात वापर त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट, क्रिप्टॉन यूज इन द फ्लोरोसंट ट्यूब्स. क्रिप्टॉनचा फ्लोरोसंट पाईपमध्ये वापर केला जातो. अँड लास्ट, झेनॉन यूज इन द फ्लॅश फोटोग्राफी. झेनॉन या वायूचा वापर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर त्याला केला जातो.